बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी ती राजधानी दिल्लीतून आंदोलनासंदर्भातली। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदारांनी आज आक्रमक भूमिका घेतली। राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी जंतर मंतरवर जाण्यापूर्वी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। या धरणं आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या देखील सहभागी झाल्या। सोबतच कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमारही उपस्थित होते। यावेळी काँग्रेस खासदारांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। दरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। राहुल गांधींनी 2.5 तासांपासून पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या मांडलेला आहे। काँग्रेस खासदारांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। दरम्यान काँग्रेस आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र काँग्रेस खासदार आणि राहुल गांधी हे मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। 2.5 तासापासून राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन सुरूच आहे। त्यांच्या सोबतीला त्यांच्या बहीण आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा, तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि राज्यातील काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे या देखील आहेत। दरम्यान याच आंदोलनासंदर्भात एक महत्त्वाची बातमी। सीजेपीच्या आंदोलनातली हवा काढण्यासाठी राहुल गांधींना आंदोलनात उतरवण्यात आलंय, असा गंभीर आरोप आपचे नेते संजय सिंह यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना आंदोलनात उतरवल्याचा त्यांचा आरोप आहे। सीजेपीला पाठिंबा देणाऱ्या विरोधकांमध्येच आता या आंदोलनावरून मतभेद असल्याचं दिसून येतं आहे। काही वेळापूर्वीच जंतर मंतरवर आपचे नेते अरविंद केजरीवाल आतिशी यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि आता आप नेते संजय सिंह यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर गंभीर टीका केलेली आहे, गंभीर आरोप केलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, संजय सिंह यांचं नेमकं म्हणणं काय? नक्कीच मला आपल्याला माहिती असेल, काल ज्या प्रकारे सीजेआयनं आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि ते लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलन आणखीन उद्रेक झाला आणि त्याचा पडसाद देशभरात उमटला होता। आता त्या आंदोलनाचे पाठिंबा घेण्यासाठी काँग्रेस आणि आप दोघं सुद्धा रस्त्यावर उतरला असं म्हणायला लागेल। एकीकडे राहुल गांधी हे पंतप्रधान निवासस्थानासमोर आंदोलन करत असताना त्याच वेळेस आपचे माजी मुख्यमंत्री आणि अध्यक्ष अरविंद केजरीवाल जंतर मंतरवर होते आणि तिथे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्या 2 तासानंतर आता आपचे खासदार संजय सिंह यांनी ट्विट करत काँग्रेसवर एक मोठा आरोप केलेला आहे। हे राहुल गांधी हे पंतप्रधान निवासस्थानासमोर जे बसले त्याला पंतप्रधान यांनीच बसवला असा एक गंभीर आरोप काँग्रेसवर केला। आपल्याला असं म्हणता जमेल की आता आप आणि काँग्रेसमध्ये जे आंदोलन श्रेय लाटण्यासाठी आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत। हेमाली, धन्यवाद आवेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। एकीकडे काँग्रेसनं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या 2.5 तासापासून राहुल गांधींनी ठिय्या मांडलेला आहे मोदींच्या घराबाहेर। दुसरीकडे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू आहे। संसद भवनावर मोर्चा काढला होता विद्यार्थ्यांनी सोमवारी आणि त्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आता मैदानात उतरलेली आहे आणि गेल्या 2.5 तासापासून मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या सर्व खासदारांनी ठिय्या दिलेला आहे। याच दरम्यान राहुल गांधींनी देशवासियांना आवाहनही केलं आहे। चलो पीएम हाऊस असं ट्विट राहुल गांधींनी केलेलं आहे। विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला आहे, सर्व देशवासियांनी पीएम हाऊस समोर या असं आवाहन राहुल गांधींनी केलेलं आहे। मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसनं ठिय्या दिलेल्या 2.5 तासांपासून काँग्रेसचे सर्व खासदार मोदींच्या निवासस्थानाबाहेर आहेत। पोलिसांच्याही त्यांनी ऐकलेलं नाही आहे। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सुद्धा येऊन त्यांच्याशी चर्चा केलेली, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र काँग्रेस आपल्या ठिय्या आंदोलनावर ठाम आहे। हातात प्लास्टिकचे टॅग अडकवून, हात बांधून हे आंदोलन अजूनही काँग्रेसकडून केलं जातं आहे। या आंदोलनात काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेते आणि खासदार उपस्थित आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील या आंदोलनासाठी उपस्थित राहिले। राहुल गांधी, प्रियंका गांधी, पवन खेरा तसंच चरणजीत सिंग चन्नी हे देखील या आंदोलनात सहभागी झाले। काही वेळापूर्वी चरणजीत सिंग चन्नी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। दरम्यान या आंदोलनाबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राहुल गांधी यांनी आता सर्वच देशवासियांना आवाहन केलंय, चलो पीएम हाऊस असं त्यांनी ट्विट केलं आणि गेल्या 2.5 तासांपासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। सध्या काय घडतंय?
बिलकुल मागून 2 तासापासून राहुल गांधी यांचं ठिय्या आंदोलन चालू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे आणि इथे त्यांची काँग्रेसचे इतर सहकारी पण आहेत आणि त्याचबरोबर प्रियंका गांधी पण याच ठिकाणी आहेत आणि पोलिसांनी त्यांना विनंती केलेली आहे की पंतप्रधानांच्या घराच्या समोर थांबू नये. मात्र जे प्रोटेस्ट आहे ते चालूच आहे आणि आणखीन जे महत्वाचे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते निघालेले आहेत. राहुल गांधी यांनी आवाहन केलेलं आहे की देशभरातील कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या घराकडे यावं म्हणून. त्यामुळं हे जे घराच्या बाहेरचं जे ठिय्या आंदोलन आहे ते लवकर सोडतील अशी शक्यता कमी आहे. त्यामुळं राहुल गांधी आज तिथेच थांबणार का थोडा वेळ प्रोटेस्ट करून निघून जाणार ते पाहावं लागणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीकडे निघाले आहेत. त्यामुळे ते रात्री 9 किंवा 10च्या सुमारास पोहोचतील. ते सुद्धा जंतर मंतरवर जातील का आणि त्याचबरोबर पंतप्रधानाच्या निवासस्थानाकडे जातील का त्याकडे सुद्धा लक्ष लागलं आहे. नक्की. मात्र आत्ता काही वेळापूर्वीच आपचे नेते संजय सिंह यांनी काँग्रेसच्या या आंदोलनावर विशेषतः राहुल गांधींवर आरोप केलेला आहे की केवळ CJPच्या आंदोलनापासून लक्ष भरकटावं यासाठी राहुल गांधींना मोदींनी मैदानात उतरवलेलं आहे. एकूणच पुन्हा एकदा विरोधकांमध्येच या आंदोलनावरूनही राजकारण आणि आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत. बिलकुल तेच राजकारण आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे. कारण राहुल गांधी यांच्यावर थेट आरोप करण्यात आलेला आहे. एकीकडे जंतर मंतर इथे आंदोलन चालू आहे. मग अशा वेळी पुन्हा वेगळं आंदोलन राहुल गांधींनी करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय. संजय सिंग यांनी सुद्धा हाच सवाल उपस्थित केलेला आहे आणि त्यामुळं अभिजित दिक्के यांचं जंतर मंतरवरचं आंदोलन जे आहे ते कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा सुद्धा आरोप केला गेला. आता द्वंद्व जे आहे ते विरोधी पक्षामध्ये सुरू झालेला आहे.